आणि आजच्या राजकीय बातम्या आपण पाहूया। भारतामध्ये समानता येईल तेव्हा आम्ही आरक्षण रद्द करण्याचा विचार करू, राहुल गांधी यांचं अमेरिकेमधील विद्यापीठामध्ये विधान। राहुल गांधींनी काँग्रेसचा आरक्षण विरोधी खरा चेहरा उघड केला। आरक्षणाला धक्का लावण्याचा कोणताही प्रयत्न आम्ही हाणून पाडू, योग्य वेळी काँग्रेस आरक्षण संपवण्याचा विचार करेल, या राहुल गांधींच्या विधानावरून मुख्यमंत्री शिंदेंचा हल्लाबोल। काँग्रेसने दोनदा धोका देऊन पराभूत केलं आणि जे बाबासाहेबांना धोका देऊ शकतात ते आरक्षणाला कधी धोका देऊ शकतात। आरक्षण संपवण्याबाबत राहुल गांधींनी केलेलं वक्तव्य निषेधार्ह। काँग्रेसने आरक्षणाबाबत खोटी कथा पसरवली, पण आता त्यांचा खरा चेहरा समोर आला आहे। देवेंद्र फडणवीसांचं ट्विट। देश तोडणाऱ्यांच्या पाठीशी उभं राहणं ही काँग्रेसची सवय। राहुल गांधींनी आरक्षणासंदर्भात अमेरिकेत केलेल्या वक्तव्यावरून अमित शहांची टीका। परदेशात जाऊन देशविरोधी वक्तव्य करण्याची राहुल गांधींना हौस। आरक्षण रद्द करण्याचं वक्तव्य म्हणजे घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाचा अपमान। आता घटना बदलण्याची भाषा कोण करतंय? राधाकृष्ण विखे पाटील यांची राहुल गांधी यांच्यावर टीका। एखाद्या विषयावर वेगळं मत असू शकतं, पण कोणतीही नाराजी नाही, सोमय्यांचं स्पष्टीकरण। तर राज्यामध्ये पुन्हा महायुती सरकार येणार असल्याचाही विश्वास व्यक्त। फडणवीसने मला पत्रकार परिषदेतून निघून जायला सांगितलं, तेव्हापासून आजपर्यंत काम तेवढंच जोरात आम्ही करतोय। काय नाराजी सोडून द्या, पुन्हा एकदा महायुती सरकारच येणार आहे। सोमय्यांनी ज्या लोकांच्या विरोधामध्ये आवाज उठवला ते आज खुर्चीवर बसले, मात्र पक्षासाठी लोकांशी विरोध पत्करणाऱ्यांना भाजप विचारत नाही, अंबादास दानवे यांची टीका। आवाज उठवलेले लोक आज खुर्चीवर बसलेले आहेत, मग त्यांनी आवाज कशासाठी उठवला होता हा प्रश्न एक कार्यकर्ता म्हणून त्यांच्या मनात निश्चित, कारण मी सुद्धा एक शिवसैनिक एक कार्यकर्ता आहे। शिवसेना आणि राष्ट्रवादीची सुनावणी पुन्हा लांबणीवर। पहिल्या क्रमांकाच्या केसवरच दिवसभर सुनावणी होणार असल्यामुळे सुनावणी लांबणीवर। उद्या सुनावणीची नवी तारीख मिळण्याची शक्यता। बारामतीमध्ये अजित पवारांच्या कार्यकर्त्यांचं पत्र व्हायरल। दादा तुमचं वागणं बदललंय, कुणाच्या दबावाखाली भावनिक कार्ड खेळताय, पत्रातून कार्यकर्त्यांची खंत व्यक्त।